दुसऱ्या महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध कायमचे थांबव असे सांगूनही पती ऐकत नव्हता. त्यातून दोघांमध्ये शनिवारी रात्री भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशीही त्याच कारणातून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पतीने पत्नीचाच खून केला. त्याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. चडचण तालुक्यातील हाताळी गावातील सविता जगप्पा पुजारी वय 35 व तिचा पती जगप्पा मणगेरी पुजारी हे दोघे ऊसतोड मजुरी करत होते. त्यांना 3 मुले असून त्यांचा शेवटचा मुलगा 5-6 वर्षांचा आहे. जगप्पाचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याची खबर पत्नी सविताला लागली होती. त्या बाईचा नाद सोड यासाठी सविता सतत पतीसोबत भांडत होती. पण पती जगप्पा मी तिचा नाद सोडणार नाही म्हणून सविताला मारहाण करीत होता. जगप्पा व सविता हे पती पत्नी ऊस तोडीसाठी वडापूर येथील दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात आले होते. त्या ठिकाणी शनिवारी दोघांमध्ये त्याच कारणातून भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुन्हा त्याच कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्या रागातून ऊसतोडीच्या कोयत्याने जगप्पाने सविताच्या गळ्यावर व डोक्यात 2 वार केले. त्यात सविता जागेवरच कोसळली. पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने जेरबंद केले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे तपास करत आहेत.